आता आम्ही निघतोय. संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आता आम्ही आमच्या घराजवळच एक मॉल आहे, मेट्रो मॉल म्हणून, तिथे आता आम्ही जात आहोत. हॅलो, नमस्कार सर्वांना. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि कसे आहात सर्वजण? आय होप तुम्ही सर्व मस्त असाल, आनंदात असाल, एन्जॉय करत असाल उन्हाळ्याची सुट्टी. मी निघत आहोत मॉलला जायला. माझी सर्व तयारी झालेली आहे. मी एक वन पीस घातलेला आहे आणि बघा तुम्हाला थोडक्यात दाखवते. तर माऊसाठी थोडीशी शॉपिंग करायची होती आणि आता लवकरच तिचा बड्डे पण येतोय, म्हणून आम्ही माऊसाठी शॉपिंग करण्यासाठी मॉलला चाललेलो आहोत. तर खरं तर इतकं गरम होतं आहे बाहेर की कुठे जावंसंच वाटत नाही, असं वाटतं AC मध्येच बसून राहावं. पण काय ना, ती खूप कंटाळली आहे घरात बसून बसून आणि तिचे जे फ्रेंड्स आहेत ते पण सगळे गावी गेलेले आहेत. मग ती बोली चल मम्मा आपण फिरून पण येऊ मॉलला आणि थोडीशी शॉपिंग पण होईल. तर म्हणून आता आम्ही चाललेलो आहोत. बघूया आता तिकडे काय काय चांगल्या वस्तू, असं तिच्यासाठी ड्रेसेस वगैरे घ्यायचे होते, तिला टॉप्स काही बघायचे आहेत आणि जीन्स वगैरे पण घ्यायचे आहेत. तर बघूया आपण तिकडे काही चांगलं मिळतं का, चांगलं कलेक्शन असेल तरच घेणार आहोत, नाही आवडलं तर नाही घेणार आहे. तर आम्ही मॉलला पोहोचलो आहोत आणि सुरुवातीला आम्ही आधी फक्त फिरणार आहोत आणि बघणार आहोत की कुठे काय कलेक्शन आहे आणि जिकडे आम्हाला आवडेल तिथेच आम्ही शॉपिंग करणार असं आम्ही ठरवलेलं आहे. तर बघूया कुठे जिथे असे चांगले ऑफर्स पण मिळतील आणि कलेक्शन पण चांगलं असेल, अशा दोन्ही गोष्टी असणाऱ्या ठिकाणी शक्यतो आम्ही शॉपिंग करणार आहोत. तर सर्वात आधी आम्ही लाईफस्टाईलमध्ये गेलो. लाईफस्टाईलमध्ये तर कलेक्शन खूपच छान होतं आणि ऑफर्स पण चांगल्या होत्या. मी माऊला सांगितलं की तुला तुझ्या चॉईसने जे कपडे आवडतात ते घे, कारण आधी कसं असायचं, मला जे आवडतील त्या टाईपचे मी तिला कपडे घ्यायचे, पण आता ती थोडीशी म्हणजे मोठी झाली आणि स्वतः चॉईस करू शकते, म्हणून मी तिला सांगितलं तुला जे आवडतील ते कपडे तू चॉईस कर. आणि इकडे बॅग्सचं कलेक्शन खरंच खूप छान होतं. मला इतक्या आवडल्या होत्या इथल्या बॅग्स, पण ऑलरेडी माझ्याकडे भरपूर सारे पर्सेस आणि बॅग्स अवेलेबल आहेत म्हणून मी थोडंसं इग्नोर केलं. त्यानंतर माऊला वॉच घ्यायचं होतं, तर इकडे वॉचवर काही ऑफर नव्हती, पण तिला वॉच आवडलं होतं म्हणून मग तिच्यासाठी टायटनचं किड्स एडिशनवालं झूपचे जे ब्रँड्स आहेत, ब्रँडमध्ये जे वॉचेस असतात त्यातलं हे वॉच आम्ही तिला घेतलं. तर खूप छान दिसतं आहे हातात घातल्यानंतर. आणि बड्डेची शॉपिंग आहे ना, तर मग मॅडम जे मागत होत्या ते मी तिला शक्यतो घेऊन देण्याचा प्रयत्न केला आहे, कारण बड्डेसाठीच स्पेशली आम्ही शॉपिंग करतो. एकदा दिवाळीला करतो आणि त्यानंतर डायरेक्ट तिच्या बड्डेला. आधीमध्ये मी जास्त शॉपिंग तिच्यासाठी कधी करत नाही, म्हणून मग तिला वॉच हवंच होतं तर मग घेऊन टाकलं. त्यानंतर अजून काही ठिकाणी एक्सप्लोअर करायचं ठरवलं, पण शक्यतो एवढं काही कलेक्शन मला कुठे आवडलं नाही. मग म्हटलं ट्रेंड्समध्ये जाऊया, तिथली शॉपिंग बहुतेक वेळा मी तिथून शॉपिंग करते आणि मला तिथलं कलेक्शन बहुतेक वेळा आवडतं आणि ऑफर्स पण चांगले असतात तिथे. तर मग आम्ही ट्रेंड्सला गेलो आणि माऊला पण तिथलं कलेक्शन आवडलं. की ऑप्शन्स अवेलेबल होते की हे बघू की ते बघू असं होतं थोडंसं, पण मी शक्यतो जास्त टाईमपास न करता पटापट शॉपिंग करायची ठरवली, कारण मग घरी जायला उशीर झाला असता आणि जास्त कंटाळा आल्यानंतर की मग शॉपिंगची सगळी मजाच निघून जाते. त्यामुळे मग तिला मी बोली तुला जे आवडतं ते तू पटापट घे, जास्त वेळ नको घालूया असं. कसं वाटतंय माऊ तुला? छान. हो, एवढी शॉपिंग केली आहे माऊने. तर आता आम्ही शॉपिंग केली आहे आणि आता आम्ही माऊ असते खुश आहे. माऊ खूप एवढी सगळी शॉपिंग करून. शॉपिंग केलेली आहे आणि माऊला खूप भूक लागली आहे
म्हणून आता आम्ही बर्गर खायला मॅकडोनल्डमध्ये चाललेलो आहोत आणि आमची शॉपिंग कंप्लीट झालेली आहे. ट्रेंड्समधून माऊला कपडे घेतलेले आहेत आणि आता थोडंसं खाणार आणि मग त्यानंतर आम्ही घरी जाणार, कारण बाहेर खूपच जास्त गरम होतंय. त्याच्यामुळे काय खायचं माऊ? कोणता बर्गर खायचा तुला? हे बघा, आम्ही आता मॅकडोनल्ड्समध्ये आलेलो आहोत. तर अशा प्रकारे आमची शॉपिंग पण झालेली आहे, खाऊन पण झालेलं आहे. तर आता आम्ही निघालेलो आहोत. रात्रीचे 9:15 वाजलेले आहेत आणि बऱ्यापैकी उशीर झालेला आहे. तर घरी गेल्यानंतर मी माऊला काय काय शॉपिंग केली ती तुम्हाला नक्की दाखवेन. हे बघा, हे सगळे कपडे आणले माईसाठी. हे माझ्या बहिणीच्या मुलीसाठी आणलंय. आणि हा बर्थडेसाठी 1 पीस. हा टॉप आहे आणि हा पण 1 पीसच आहे. हा टॉप आणि ही पॅन्ट. हा एक 1 पीस आणलाय. हा एक टॉप आहे. हा एक आहे. हा पण टॉपच आहे. हे सगळे टी शर्ट आणि टॉप्स जास्त आणले, कारण टी शर्ट आणि टॉप जास्त घालतात ना मुली. तर चला आता ब्लॉगला एंड करते, कारण मॉलमध्ये फिरून खूप थकलेली आहे, पाय वगैरे खूप दुखत आहेत. तर आता आराम करणार आहोत. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.